आता जी चर्चा झाली त्यामध्ये काय निष्पन्न झालं? बुद्धभूमी फाउंडेशनचा प्रकरणावरून आता एक महिन्यापासून जो शांततेमध्ये आमचा मार्ग चालू आहे आणि 15 दिवसापासून धरणं आंदोलन करून आज आपण आक्रोश मोर्चा महापालिकेमध्ये हजारोंच्या संख्येने धम्म बांधवाने घेऊन येऊन आम्ही आयुक्तांनी बोलवल्यामुळे आम्ही त्या आपले प्रतिनिधी त्यांना भेटीला आलो होतो. परंतु एकंदरीत या ठिकाणी चर्चेनंतर हे दिसून आले काय आयुक्तांवर दबाव आहे मोठ्या प्रमाणात. आता दबाव कोणाचा आहे, प्रेशर त्यांच्यावर कोणाचा आहे हे काय नव्याने सांगायची काय आवश्यकता नाही. म्हणजे श्रीकांत शिंदे, त्यामुळे आमचे जे सोपे सोपे विषय आहे त्यांच्या अखत्यारीत आहे. तसं हे टीडीआर वर त्यांनी टीडीआर घोटाळ्यावर निर्णय घेऊन दोषींवर FIR दाखल करणे आणि टीडीआर जो चुकीच्या पद्धतीने होऊन त्यांनी 7/12 नोंद केलेले आहे ते 7/12 क्लिअर करणे, महापालिकेचे नाव त्यातून कमी करणे किंवा आपल्याला रेल्वे मोबदला जो त्यांच्याकडे पळून आहे त्याच्यावर निर्णय घेऊन बुद्धभूमी फाउंडेशनला वर्ग करणे आणि अशा स्वरूपाचा जो आमचा जो बुद्धभूमीला द्विखंडित करून मोठ्या प्रमाणात जो विद्रुपीकरण केलेले आहेत आणि आमचा बुद्धभूमीला परत पूर्ववत करून देणे अशा स्वरूपाचा जो त्यांच्या अखत्यारीतले विषय आहे. तर या विषयावर सुद्धा त्यांनी कोणतेही निर्णय या ठिकाणी घेऊ शकले नाही. आम्ही त्यांना एक एक मुद्दा त्यांना आपण उलट कमिशनरकडे इतके दबाव आहे किंवा ते अज्ञान असतील किंवा त्यांना तेवढे काही अजून टीडीआर काय आहेत, महापालिका काय आहे, 7/12 काय आहेत, टीडीआर रूल्स काय आहेत त्याबद्दल सुद्धा त्यांना बहुतेक अद्ययावत कल्पना नसतील किंवा अभ्यास पण झाले नसतील. इतके होऊन सुद्धा ते म्हणतात काय टीडीआर मध्ये तर मला काही चुकीचे काही आढळून येत नाही. आता आमचे प्रतिनिधींनी म्हटलेलं आहे टीडीआर देताना तुम्हाला जमीन तरी कब्जात घ्यायला पाहिजे, तेवढं तरी तुम्हाला माहिती आहे. तुम्ही ते घेतले का म्हणून नाही घेतले म्हणून तुम्ही फोर्स पाठवून त्या ठिकाणी बंदुके पाठवून तुम्ही का घ्यायचा प्रयत्न करतात, कारण तुमच्या ताब्यात जमीन नाही म्हणून. या एका विषयावरून सुद्धा तुमचे हे सिद्ध होतोय टीडीआर चुकीचं, तरी सुद्धा तुम्ही म्हणता टीडीआर बरोबर झालेला आहे. आणि टीडीआर दिलेले त्रयिक लोकांना, त्रयस्थ लोकांना हेही त्यांचा जो अतिरिक्त आयुक्त आहेत गोडसे त्यांनी आयोगाकडे कबुली दिलेल्या आहेत मागच्या वर्षी. तर अशा प्रकारे सर्व गोष्टी एकदम स्वच्छ असून क्रिस्टल क्लिअर असून सुद्धा तर त्यांच्यावर हे दबावामुळे ते आपल्याला बौद्ध बांधवांना, बौद्ध समाजाला, बुद्धभूमीला न्याय द्यायला ते तयार नाही आहेत आणि त्यांच्याकडे कोणत्याही निर्णय क्षमता नाही आहेत. त्यामुळे आता आपण बसणार आहोत, पुढे आमचे काय मार्ग असणार आहेत ते आम्ही त्या बैठकीतून ठरवणार आहोत. तर याचबरोबर काही लेखी वगैरे दिले का फक्त गोड गोड बोलून बाहेर काढले? लेखी वगैरे म्हणजे स्पष्टीकरण दिसायला की त्याच्या चेहऱ्यावर वाटायला की ते म्हणजे उत्तर देऊ शकेल, त्याच्यामध्ये एवढी शक्ती नाही एखाद्या प्रश्न उत्तर करायला. शक्ती नाही त्याच्यामध्ये एवढी करेल हे आहेत आयुक्त आहेत होईल, तर त्याला शक्ती नाही अशी की आपण उत्तर द्यावं म्हणून. खास उत्तर त्याच्याकडे काहीच नाही, फक्त ते तुम्ही करा म्हणजे सरकारला करा, तुम्ही सरकारच आहे ना, तुमच्याकडे आयुक्त आहे ना, एवढे तुमच्याकडे पालिका आहे ना, पालिकाचं तुमच्यावर एवढं नेतृत्व नाही, तुम्हाला उत्तर देता येत नाही, तर पालिकेच्या जागेवर बसून तुमचा काय फायदा? रणनीती काय असणार? उत्तर शासन काय उद्देश तेच बोललो, आता आपण बसून ठरवू. म्हणजे एकंदरीत आपला जो शांततेचा मार्गाने आंदोलन चालू आहे ते आंदोलन चालू राहील किंवा त्यानंतर विधानसभेमध्ये सुद्धा आपले पुढील जे काय धडक मोर्चा वगैरे आंदोलन असेल त्याबद्दल सुद्धा आम्ही निर्णय घेणार आहोत आणि पुढे साखळी उपोषण आपण करू शकतो आणि त्याही पुढे जाऊन आपल्याला जर न्याय मिळत नसले शेवटी आमरण उपोषणाचाही पर्याय आपल्याला करावा लागेल.